नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन अमरावतीवरून तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन येत आहे। ही खुर्ची बघा, ही खुर्ची तुमच्या डोळ्यासमोर सतत ठेवायची, कारण ही खुर्ची गव्हर्नमेंट कार्यालयातली आहे। मग ती तलाठीची असू द्या, एखाद्या क्लर्कची असू द्या, किंवा आरोग्य सेवकाची असू द्या, किंवा कोणत्याही डिपार्टमेंटची असू द्या, ही खुर्ची सरळ सेवेतून मिळणारी आहे। आपल्याला सरळ सेवा घेणार आहे TCS आणि IBPS, आणि म्हणून त्यांच्या पॅटर्ननुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यांचं पॅटर्न क्रॅक करायचा आहे। ठीक आहे ना। बघा, आपण या लेक्चरमध्ये कॉमन एरर्स बघणार आहोत ते प्रोनाउन्सवर। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, नामाच्या ऐवजी बघा आपण नाउन आणि प्रोनाउन बघतो। नाउन आणि प्रोनाउन। नाउन म्हणजे नाम, नाउन म्हणजे नाम, कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाउन। त्यांच्या ऐवजी आपण वापरत असतो प्रोनाउन, सर्वनाम। तर या प्रोनाउनवर स्पॉटिंग द एरर, याला आपण कॉमन एरर्स म्हणत असतो। हे कसे येणार, किंवा आतापर्यंत TCS किंवा IBPS ने कोणत्या पद्धतीने कॉमन एरर्स विचारलेले आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे। ठीक आहे ना, या लेक्चरमध्ये। तर लेक्चर पूर्ण पाहायचं, लेक्चर अर्धवट सोडून द्यायचं नाही। जर तुम्हाला खरोखरच एक्झाम्स क्रॅक करायचे असतील तर लेक्चर पूर्ण पाहायचं। लेक्चर पाहताना आपल्यासमोर एक वही ठेवायची, एक रजिस्टर ठेवायचं, पेन ठेवायचा, आणि मी सांगतो ते एक एक शब्द, एक एक वाक्य लिहून घ्यायचं। बघा, हे तर तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेच, पण जर याचं मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो तेव्हा ते लिहून घ्यायचे बारकाईने। बघा कसं असते मित्रांनो, हे एक स्ट्रक्चर आहे। ठीक आहे ना। असे आपण बरेच स्ट्रक्चर घेत राहू, बरेच लेक्चर्स घ्यायचे आपल्याला। ठीक आहे ना। आणि म्हणून ह्या एका स्ट्रक्चरवरून जर तुम्हाला असे 10 नाही, 20 नाही, 100, 50 प्रश्न सोडवता येतात, मग ते जर तुम्ही सोडवले, घरी प्रॅक्टिस केली, आणि त्यामधलाच एखादा परीक्षेला प्रश्न आला, त्या स्ट्रक्चरवर आला, तर तुम्हाला त्याचा मार्क्स मिळतो। ठीक आहे ना। आणि म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा बेसिक पासून। बघा, स्पॉट द एरर, कॉमन एरर, द सेक्रेटरी, हे कसं असते ना, एक तर या ठिकाणी ABCD असते, किंवा मग 1 2 3 4 असते। ते त्यांच्यावर डिपेंड आहे, ते काय देतात। ते कधी ABCD देणार, तर कधी 1 2 3 4 देणार। आपले ऑप्शन्स मात्र हे असतात 1 2 3 4। ठीक आहे ना। अ सेक्रेटरी ऑर्डर्ड, आता हा जो A भाग आहे तो हा भाग आहे A चा, हा जो B भाग आहे तो हा मागचा भाग असतो। ठीक आहे ना। असं नाही की बा हा A चा भाग हा आहे, असं नाही। हा A चा भाग असतो, हा B चा भाग असतो, C चा भाग इथून इथपर्यंत असतो, आणि मग या वाक्यात जर कोणतीही चूक नाही आहे तर मग तुम्हाला लिहायचं असते कॉमन, म्हणजे नो एरर। ठीक आहे ना। कधी कधी ABCD इथे असते, किंवा कधी कधी इथे खाली असते ABCD। ठीक आहे ना। स्ट्रक्चर तुम्हाला ते कसं पण देईल, कॉमन एरर किंवा स्पॉटिंग एररचं, किंवा कधी कधी 1 2 3 4 मध्येच हे वाक्य 4 भागात डिव्हाइड केलेलं असते, आणि ओळखा कुठे चूक आहे। तर कॉमन एरर किंवा स्पॉटिंग द एरर हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं विचारल्या जाऊ शकते। ठीक आहे ना। हे लेक्चर त्या सर्व लोकांसोबत शेअर करा जी मुलं अमरावतीमध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये जाऊ शकत नाही क्लास करायसाठी, ज्या गृहिणी आहे, जी लोक जॉब करतात, ज्यांच्याकडून येणं शक्य नाही आहे, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, हा कोर्स पोहोचवा। ठीक आहे ना। बघा, द सेक्रेटरी ऑर्डर्ड द वॉचमॅन टू लेट द बॉयज अँड आय इन गो इन। ठीक आहे ना। ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर सेक्रेटरीची किंवा तिथल्या प्रेसिडेंटची किंवा त्या ॲटलिस्ट चौकीदाराची आपल्याला परवानगी घ्यावी लागते। ठीक आहे ना। मग हा चौकीदार जो आहे हा आपल्याला एंट्री देऊन नाही राहिला, मग तिकडून ऑर्डर दिली सेक्रेटरीने, तो आला, हा त्याला पाठवून द्या। द सेक्रेटरी ऑर्डर्ड, इथे काहीही चुकीचं नाही आहे। द सेक्रेटरी ऑर्डर्ड द वॉचमॅन, सेक्रेटरीने वॉचमॅनला ऑर्डर दिली, बरोबर आहे। काय म्हणते, टू लेट द बॉईज, म्हणजे मुलांना, अँड आय गो इन, मुलांना आणि मला आज जाऊ द्या। हा सेक्रेटरी आम्हाला परवानगी देऊन नव्हता राहिला, मग तिकडून हा वॉचमॅन आम्हाला परवानगी देऊन नव्हता राहिला, तिकडून सेक्रेटरीने ऑर्डर दिली वॉचमॅनला की त्यांना सोडून दे, त्यांना येऊ दे आत। ठीक आहे ना। मग प्रॉब्लेम कुठे येतो वाक्यामध्ये, बघा प्रॉब्लेम ओळखता आला पाहिजे आपल्याला। द सेक्रेटरी ऑर्डर्ड द वॉचमॅन टू लेट द बॉयज, ओके ठीक आहे,
बॉईज अँड इथे आय नव्हता पाहिजे मित्रांनो, मी पाहिजे. या आयच्या ऐवजी तुम्हाला मी घ्यायचं आहे. कसं बघा, जेव्हा मी म्हणतो, जेव्हा आपण लेटचं वाक्य वापरत असतो तेव्हा नियम बघा कसा असतो. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी वर्क, मला काम करू द्या. असं वाक्य घ्यायचं असते, ठीक आहे ना. जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर हे सुद्धा लिहून घ्या, ठीक आहे ना. मी जर म्हटलं असेल लेट देम कम, त्यांना येऊ द्या, त्यांना येऊ द्या. लेट हर डू, तिला करू द्या. मग आता मला सांगा, लेट द बॉईज आहे, मग अँड नंतर आय पाहिजे का मी पाहिजे? मी पाहिजे ना. लेट मी गो, लेट मी गो, हे वाक्य बरोबर आहे. पण जर आपण म्हटलं असेल लेट आय गो, हे वाक्य चुकते ना भाऊ, हे वाक्य चुकते. लेट आय गो असा प्रकार नाही आहे. ह्या जो या लेट नंतर जे आहे ना हे, तर हे येते बघा, हे येत असते अक्युजेटिव्ह केस मधले शब्द, ठीक आहे ना. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस मधले शब्द. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो एकदा परत, इथे आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि राम आहे, वन आहे वगैरे भरपूर आहे, ठीक आहे ना. हे असतात सब्जेक्टिव्ह केस, याला आपण नॉमिनेटिव्ह केस असं म्हणत असतो, ठीक आहे ना. आणि यांच्या असतात अशा इकडे ऑब्जेक्टिव्ह केस, इथे असतात ऑब्जेक्टिव्ह केस, याला आपण अक्युजेटिव्ह केस असंही म्हणत असतो. मग आयचं काय होते? मी. आय म्हणजे मी म्हणजे मला. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला. यू, आय म्हणजे मी, अस, यू, दे, म. इकडे आपल्याला हिम म्हणता येते, तिकडे आपल्याला हर म्हणता येते. इटचं इट राहते, रामचं राम राहते, ठीक आहे ना. मग आता जेव्हा आपण लेटचा वापर करतो, जेव्हा आपण असा लेटचा वापर करतो तेव्हा लेट आय गो नाही, लेट मी गो. लेट वी गो नाही, लेट अस गो. लेट यू डू नाही, लेट यू डू. हा तर सारखाच आहे म्हणा, ठीक आहे. लेट दे कम नाही, लेट देम कम. समजून घ्या, हे लिहून घ्या. जर तुम्हाला माहित नसेल तर हे स्ट्रक्चर सगळं लिहून टाकत चला, ठीक आहे. म्हणून बघा इथे कुठं आहे, या ठिकाणी आयच्या ऐवजी मी पाहिजे होता, हे पण लिहून टाका. आणि हा मी कुठे आहे तर सी मध्ये आहे. सी कुठे आहे तर एक मध्ये आहे, म्हणून एक हे उत्तर तुमचं बरोबर आहे, ठीक आहे ना. असं तुम्हाला समजलं पाहिजे, या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे ना. नंतर बघा स्पॉट द एरर. आपण आपलं हे लेक्चरच पूर्ण स्पॉट द एररवर आहे, म्हणून स्पॉट द एरर हे शब्द जो आहे किंवा कॉमन एरर ते कॉमन राहील, ठीक आहे ना. बघा हिज एल्डर ब्रदर, त्याचा मोठा भाऊ, ठीक आहे. या ए मध्ये काही चुकी नाही आहे. इज मोर इंटेलिजंट, ठीक आहे, जास्त इंटेलिजंट आहे. दॅन हिम, ठीक आहे ना. मग आता इथे काय चुकी आहे? आपला जर अभ्यास असेल तर आपण बरोबर सांगू की या ठिकाणी सर इथे हिम नाही पाहिजे, इथे ही पाहिजे. का? कारण जर दोन लोकांमध्ये तुलना असेल आणि ते वाक्य जर डिग्रीचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला असं पाहिजे असते. बघा ही इज मोर हँडसम, ही इज मोर हँडसम दॅन, मी नाही पाहिजे, दॅन आय पाहिजे, ठीक आहे ना. इथे तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस घ्यायची आहे, ठीक आहे ना. मी कधी घेत असतो आपण? जेव्हा तो ऑब्जेक्ट असतो तो. मी जर म्हटलं असेल ही टीचेस मी, आता मी बरोबर आहे. ही टीचेस मी, आय टीच हिम. बघा आय टीच हिम, हे बरोबर आहे. बघा ना या ठिकाणी हिम आहे. हिम हे कधी वापरतो पण आपण? आय टीच हिम, मी त्याला शिकवतो. आय टीच हिम, या ठिकाणी हिम बरोबर आहे. आय टीच हिम बरोबर आहे, काही चूक नाही आहे. पण जर आपण म्हणत असो या ठिकाणी ही म्हणजे हिज एल्डर ब्रदर इज मोर इंटेलिजंट दॅन हिम नाही पाहिजे, इथे ही पाहिजे असतो. इथे तुम्हाला सब्जेक्टिव्ह केसेस घ्यावी लागते कोणत्याही डिग्रीमध्ये, ठीक आहे ना. असं म्हणजे शी इज स्मार्टर दॅन अस म्हणा, अस नका म्हणू, वी म्हणा, ठीक आहे ना. देमो नका म्हणू,
दे म्हणा, इथे हिम नका म्हणू, ही म्हणा, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस घ्यायची असते या ठिकाणी, समजून घेत चला. नंतर बघा स्पॉट द एरर. हे लेक्चरच पूर्ण स्पॉट द एररला आहे, समर्पित आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं स्पॉट द एरर विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कधी कधी इथे ABCD असतात वाक्यामध्येच, किंवा कधी कधी इथे ABCD असं असते, ठीक आहे ना. किंवा कधी कधी सरळ सरळ या ऑप्शन मध्येच अर्ध वाक्य दिलेलं असते, ठीक आहे ना. बघा आता नन ऑफ दीज टू मॅनेजर्स, हे झालं एक वाक्य. हे आहे हॅज बीन लुकिंग आफ्टर, नंतर आहे हिज डिपार्टमेंट वेल. नंतर जर वाक्यात चूक नसेल तर तुम्हाला नो एरर घ्यायचा आहे. आता बघा काय इथे एरर काय, अभ्यास असेल तर एरर समजेल, अभ्यास नसेल किंवा आपण यासारखे लेक्चर्स पाहत नसू तर आपल्याला काही समजणार नाही. आणि म्हणून हे लेक्चर्स प्रॅक्टिसचे आहे. तुम्ही रोज पाहत चला, 4-4, 5-5 वेळा पाहत चला, सर्व गोष्टी लिहून टाकत चला, मित्रांसोबत शेअर करा. तुमचा एक शेअर अनेकांचा फायदा करून देऊ शकतो, ठीक आहे ना. बघा नन ऑफ दीज टू मॅनेजर्स, लक्ष द्या. आयदर ऑर आणि नायदर नॉर. आयदर ऑर नायदर नॉर. आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा ते, नायदर नॉर म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही. समजून घ्या. जर दोन लोक असले तरच आपण आयदर किंवा नायदरचा वापर करू शकतो, ठीक आहे ना. बघा टू मॅनेजर्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी नन ऑफ दीज टू मॅनेजर्स हॅज बीन लुकिंग आफ्टर हिज डिपार्टमेंट, ठीक आहे ना. नन ऑफ दीज टू मॅनेजर्स. मग आता नन जर आहे, ठीक आहे. या ठिकाणी आयदर पाहिजे, सॉरी नायदर पाहिजे, नायदर ऑफ दीज टू मॅनेजर्स. दोन लोक असले तरच आपण आयदर किंवा नायदर वापरतो, ठीक आहे ना. आयदर ऑर किंवा नायदर नॉर वापरतो. आणि या ठिकाणी दोन मॅनेजर्स आहे की नाही, आणि म्हणून या ठिकाणी ननच्या ऐवजी काय पाहिजे होता, इथे नायदर पाहिजे होता. नायदर ऑफ दीज टू मॅनेजर्स म्हणजे ए मध्येच प्रॉब्लेम आहे, उत्तर हे बरोबर आहे, समजून घ्या, ठीक आहे ना. काय म्हटलं मी, जर दोन लोक असतील तर तुम्हाला नायदर घ्यायचा आहे, नन घ्यायचा नाही आहे. स्पॉट द एरर. मेनी अ वॉरियर हॅज मेड देअर डेथ इन द बॅटल फील्ड. म्हणजे भरपूर सगळे वॉरियर्स जे आहे, वॉर करणारे लढवय्या शूर आहे, ठीक आहे ना, आर्म फोर्सेस आहेत, तर ते त्यांच्या मरणाला रोज म्हणजे मेनी अ वॉरियर हॅज मेड देअर डेथ, त्यांच्या डेथला भेटतात, त्यांच्या मरणाला भेटतात, ठीक आहे ना. एकंदरीत ते जेव्हा त्या बॅटल करतात किंवा लढाई होते, युद्ध होते, तेव्हा ते त्यांचं मरण बघतात, हे सांगितलेलं आहे ॲक्च्युली. मग आता बघा ए ग्रुप आणि बी ग्रुप असतो. ए ग्रुप आणि बी ग्रुप माझंच क्रिएशन आहे हे ए ग्रुप बी ग्रुप. इथे आहे आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम. इथे आहे ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम, ठीक आहे ना. मग आता मेनी कुठे आहे, मेनी, तर मेनी आहे या ठिकाणी ए ग्रुपमध्ये, ठीक आहे. पाहता ए ग्रुप आणि बी ग्रुप. मेनी, ऑल, मेनी, सम आणि फ्यू. ऑल, मेनी, सम आणि फ्यू. इथे आहे एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, नोबडी, नो वन, नथिंग, समबडी, समवन, समथिंग, एनीबडी, एनीवन, एनीथिंग, ठीक आहे ना. मग आता ऑल ए ग्रुप मध्ये हे सर्व आहे, ऑल, मेनी, सम, फ्यू वगैरे. बी मध्ये हे सर्व आहे, ठीक आहे. मग आता बघा मेनी इथे आहे, बघा मेनी इथे आहे आणि मेनी अ हा करता बी ग्रुपचा आहे, समजून घ्या. हे पेपरला येतो, ठीक आहे ना. मेनी जर म्हटलं मेनी तर तो करता ए ग्रुपचा आहे. मेनी अ जर म्हटलं तर तो करता बी ग्रुपचा आहे. मेनी अ नंतर सिंग्युलर नाउन लागेल. सिंग्युलर नाउन म्हणजे मी जर म्हटलं असेल बघा कसं लागेल, मेनी अ बॉय, आणि त्याला सिंग्युलरच हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लागेल. मेनी अ बॉय इज. पण जर या ठिकाणी मेनी म्हटलं आपण, मेनी म्हटलं तर मेनी बॉईज लागेल, मेनी बॉईज, आणि त्याला आर लागेल.
मेनी बॉईज आर. इथे काय लागते, मेनी अ बॉय इज. हे समजून घ्यायचं, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात. ठीक आहे ना. मेनी बॉईज आर आणि मेनी अ बॉय इज. मेनी अ म्हणजे अशी अनेक मुलं. ठीक आहे ना. मेनी म्हणजे अनेक मुलं. मग मेनी अ जर म्हटलं तर वॉरियर आलं, म्हणजे सिंग्युलर नेम आलं, म्हणजे एक बरोबर आहे. एकला हॅज लागलं, हॅज मेट लागलं. बघा मेनी अ कुठे आहे, मेनी अ सिंग्युलर मध्ये आहे, या बी ग्रुपच्या कर्त्यामध्ये. तिकडे म्हणजे या बी मध्ये सिंग्युलर नेम एक वचनी शब्द येते, इथे प्लुरल नेम अनेक वचनी येतात. आता फरक बघा तुम्हीच. मेनी अ वॉरियर, तर मेनी हा कर्ता ए ग्रुपचा आहे, मेनी अ हा कर्ता बी ग्रुपचा आहे, आणि म्हणून त्याला मेनी अ वॉरियर लागला आणि त्याला हॅज पण लागला. तिकडे हॅज लागतो, इकडे हॅव लागतो, हॅज मेट. मग आता देअर पाहिजे काय, देअर नाही पाहिजे ना, कारण जर तो मेनी अ एकटाच आहे, त्याला आपण वॉरियर लावलं आणि हॅज लावलं, तर मग मला सांगा इथे देअर पाहिजे का हीज पाहिजे. हीज लागेल किंवा हर लागेल मुलगी असेल तर. आणि म्हणून मेनी अ वॉरियर हॅज मेट हिज डेथ इन द बॅटलफील्ड. हे वाक्य बरोबर आहे. असं करायचं. तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन जे आहे मराठीत तुम्ही लिहितो तुमच्या भाषेत, ते असं लिहून टाकायचं. ठीक आहे ना. कारण या गोष्टीशिवाय पर्याय नसतो मित्रांनो. स्पॉट द एरर. शी इंट्रोड्यूस टू द चेअरमॅन ॲज द होस्ट ऑफ द इव्हेंट. एखादा इव्हेंट असेल, त्या इव्हेंटची होस्ट कोण आहे, होस्ट आहे ती, म्हणजे कोण, शी आहे. ठीक आहे. आणि मग एखादा त्या संस्थेचा चेअरमॅन असेल, मग ही जी आहे महिला, शी इंट्रोड्यूस, हा चेअरमॅन आहे. हा चेअरमॅन आला मग हात गुंडाळून माग, काय म्हणते, झाला का इव्हेंट बरोबर, तिकडे पाहिजे बरोबर व्यवस्था आहे का नाही याचं. ठीक आहे ना. हा आला भाष्य करायसाठी. मग आता त्याला ही काय करते, स्वतःला इंट्रोड्यूस करून देऊन राहिली ती, म्हणजे तो भाष्य आहे ना, तो भाष्य आहे, तो हिला ओळखत नाही. मग तो आहे ते असं काय म्हणता, मग ही गेली, सर मी ना सर या इव्हेंटची मॅनेजर आहे किंवा प्रोड्युसर आहे, असं तसं काय ते बोलत असेल. ठीक आहे ना. आता बघा, शी इंट्रोड्यूस द चेअरमॅन. पण काय ती इंट्रोड्यूस चेअरमॅनला करते आहे का, नाही, ती स्वतःला इंट्रोड्यूस करते आहे. आणि म्हणून या ठिकाणी शी इंट्रोड्यूस हरसेल्फ पाहिजे होतं. या ठिकाणी शी इंट्रोड्यूस हरसेल्फ टू द चेअरमॅन. आपण असं नाही म्हणू शकत शी इंट्रोड्यूस टू द चेअरमॅन, ती चेअरमॅनला इंट्रोड्यूस करते. अरे तो चेअरमॅन आहे, अध्यक्ष आहे, तो तुम्हाला या इव्हेंटचं मॅनेजर केलं किंवा होस्ट केलं, तुम्ही असाल. ठीक आहे ना. आणि म्हणून शी इंट्रोड्यूस हरसेल्फ. मॅनेजर उभा आहे, तिशी हात गुंडाळून उभी आहे किंवा असं हात करून उभी आहे, किंवा नमस्कार सर मी या इव्हेंटची मॅनेजर आहे, असं ते स्वतःला इंट्रोड्यूस करून देते. आणि म्हणून या ठिकाणी शी इंट्रोड्यूस हरसेल्फ पाहिजे टू द चेअरमॅन ॲज द, म्हणजे बघा, ॲज द होस्ट ऑफ द इव्हेंट. ठीक आहे ना. हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी एक मध्ये चूक आहे. कोणती, त्या ठिकाणी शी इंट्रोड्यूस हरसेल्फ पाहिजे होतं. आपल्या लक्षातही येत नाही अशा गोष्टी असतात या. ठीक आहे ना. या गोष्टी. स्पॉट द एरर. देर इज नन हू कॅन हेल्प यू इन दिस क्रिटिकल किंवा क्रुशियल सिच्युएशन किंवा टाइम. तुझ्या या कठीण परिस्थितीत तुला साथ द्यायला, तुला समजून घ्यायला कोणीच नाहीये. देर इज नन. पण एक लक्षात घ्या, नन इथे बरोबर आहे, पण ननच्या नंतर जो आला ना शब्द हू, या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाऊन काम करत असतो. तर रिलेटिव्ह प्रोनाऊन ऍक्च्युअली या ठिकाणी आपण व्हिच, हुज, हू, हुम किंवा दॅट घेतो. पण जर या नन सारखे शब्द आले, समजा आता नन सारखे शब्द आहे, नन आहे, द सेम आहे, नाव नन आहे, नथिंग आहे, एनी, ओनली, द फ्यू, द लिटिल, ऑल वगैरे शब्द असेल, तर या हूच्या ऐवजी इथे दॅट पाहिजे असतो. देर इज नन नसल्यागत आहे, तो कोण नसल्यागत आहे. देर इज नन दॅट कॅन हेल्प यू इन धिस क्रुशियल टाइम. म्हणून एक मध्ये दॅट पाहिजे, एक मध्ये हे चुकीचं आहे. समजलं का. कारण तो सजीव निर्जीव कोणीच सांगून नाही राहिला ना. ठीक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हुच्या ऐवजी काय पाहिजे, दॅट पाहिजे. बघा कसे काही वाक्य असतात,
आय हॅव स्पेंट अ फ्यू डॉलर्स दॅट आय हॅड. मी काही डॉलर्स खरेदी केले जे माझ्याकडे होते. यू कॅन टेक एनी बुक दॅट यू मे लाईक. तुला जे पुस्तक आवडेल ते तू घेऊ शकतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्व सोने नसते. ही प्रोवर्ब आहे, म्हण आहे. दिस इज द सेम. बघा द सेम आहे. दिस इज द सेम आहे. द सेम आहे डॉग दॅट हेल्प मी. अरे हा त्यासारखाच डॉग आहे, कुत्रा आहे ज्याने मला हेल्प केली होती. ठीक आहे ना, असा अर्थ होतो. समजून घेत चला, प्रत्येक गोष्ट लिहित चला मित्रांनो. बघा स्पॉट द एरर. नायदर आलेला, नायदर द स्टुडंट्स बरोबर आहे, काही चूक नाही आहे. ए बरोबर आहे. नायदर द स्टुडंट्स. नायदरच्या वाक्यात नॉर आलं, नॉर द टीचर वॉज, हेही बरोबर आहे. इन देअर क्लास. आता काय चुकीचं आहे बघा, काय चुकीचं असतं या ठिकाणी. हे तर बरोबरच आहे, नॉट द टीचर. आता मात्र बघा तुम्हाला सांगतो मी गोष्ट एक. जर दोन कर्ते आपण अँडने जोडले असेल तर ते समोर जुळतात, त्यांची अनेक वचन होतात. बघा मी जर म्हटलं असेल बॉय अँड गर्ल, बॉय अँड गर्ल, बघा समजून घ्या. मी जर फक्त बॉय म्हटलं तर त्याला वॉज लागेल किंवा त्याला इज लागेल, समजलं. मी जर नुसतं गर्ल म्हटलं असेल तर त्याला वॉज लागेल किंवा त्याला इज लागेल, समजलं. पण जर मी बॉय अँड गर्ल म्हटलं तर त्याला वेअर लागेल किंवा त्याला आर लागेल. हा तर कॉमन नियम आहे. पण जर या अँडच्या ऐवजी ऑर आला असेल, ऑर आला असेल, बघा मी जर म्हटलं असेल बॉय ऑर गर्ल किंवा आयदर राज और संजू किंवा नायदर, बघा नायदर शी और दे. ठीक आहे, समजून घ्या. महत्वाचा मुद्दा असतो जर दोन कर्ते आपण असे ऑरने जोडले किंवा आयदर ऑरने जोडले किंवा नायदर नॉरने जोडले, हे लिहून ठेवा, तुम्हाला कमी आहे समोर. ठीक आहे ना. जर दोन कर्ते ना, हे आपण जर ऑरने जोडले असेल, आयदर ऑरने जोडले असेल किंवा नायदर नॉरने जोडले असेल तर हा जो ऑर किंवा नॉर आहे, ऑर किंवा नॉर आहे त्याच्या आधी जे आलं ते गंगेला मिळालं याचा काही संबंध नसतो. जर दोन कर्ते ऑरने जोडले, आयदर ऑरने जोडले, नायदर नॉरने जोडले तर ते पहिल्या कर्त्यासोबत काही घेणदेण नसते. तो जो ऑर आहे किंवा नॉर आहे त्यानंतर जो कर्ता आहे की नाही त्याच्यानुसार समोर येणारे हेल्पिंग वर्ड्स, मेन वर्ड्स, प्रोनाउन आपल्याला बदलवायचे असतात. ठीक आहे, समजून घ्या. मग आता इथे काय पाहून घ्या. इथे काय झालं, नायदर द स्टुडंट्स नॉर द टीचर. आता नॉरच्या आधी जे आलं ते गंगेला मिळालं, त्याचा घेणं देणं नाही आहे आपल्याला. संबंध असतो तो त्या नॉर नंतर आलेल्या शब्दाचा. म्हणून नॉर द टीचरला वॉज लागला हे बरोबर आहे, पण इन देअर क्लास नाही पाहिजे, मग इन हिज क्लास पाहिजे होतं. कारण संबंध फक्त सरांचा, टीचरचा आहे, समजलं. संबंध फक्त टीचरचा आहे कारण नॉर नंतर टीचर आहे असा अर्थ. म्हणून तिथे चूक आहे ना 3 मध्ये. 3 कुठे आहे, इथे आहे 3. नंतर बघा स्पॉट द एरर. एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल. जस्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर आपण बॉय अँड गर्ल म्हटलं तर त्याला काय लागतो, त्याला आर लागतो. फक्त बॉयला इज लागला असता, गर्लला इज लागला असता, पण बॉय अँड गर्लला आपण आर लावतो. ठीक आहे. पण समजा या ठिकाणी ऑर आला तर, बॉय ऑर गर्ल आला तर मग ऑरच्या आधी जे आलं ते गंगेला मिळालं, त्यानंतर जे आहे गर्ल याच्यानुसार समोर इथे फक्त इज येणार, सिंग्युलर येईल आणि म्हणून काय होईल ते बॉय ऑर गर्ल इज. समजलं ना. मग दुसरी गोष्ट, तिसरा नियम बघा. तिसरा नियम कसा सांगतो की जर एव्हरी असेल किंवा इच असेल, एव्हरी बॉय आणि अँड एव्हरी गर्ल, एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल असं जर असेल तर मग समोर काय लिहायचं, इज लिहायचं की आर लिहायचं, कोणानुसार लिहायचं. तर बघा जरी दोन कर्ते आपण या ठिकाणी असे अँडने जोडलेले असले तरीही तो एव्हरी म्हणतो आहे.
तो प्रत्येक म्हणतो आहे. एव्हरी म्हणजे ईच म्हणजे प्रत्येक असा अर्थ होतो. आणि प्रत्येक जर म्हटलं तर तो सिंग्युलर बनत जातो. मी जर म्हटलं असेल सर्व मुलं आलीत तर ऑल प्रेझेंट्स, ऑल आर प्रेझेंट्स. पण जर मी म्हटलं प्रत्येक मुलगा आला तर प्रत्येक हा शब्द कसा असतो, सेपरेट करणारा असतो. आणि म्हणून हा एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल हे सेपरेट होणारे आहे. म्हणून अँडने जरी जोडले असेल तरीही एव्हरी जर शब्द असला ना तर या दुसऱ्या कर्त्यानुसार म्हणजे गर्ल नुसार समोर येणारं सगळ्या गोष्टी लागेल. समोर येणारं हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, प्रोनाऊन, नाऊन सगळं लागेल त्या गर्लनुसार. समजून घ्या. कारण एव्हरी म्हटलेलं आहे ना. फक्त जर बॉय अँड गर्ल म्हटलं असतं तर मग त्याला दोघांनुसार लागला असता. पण एव्हरी म्हणतो कोणी, एव्हरी म्हणजे तो कट झाला. एव्हरी बॉय त्याला कट ते होते. ठीक आहे ना. आणि म्हणून गर्ल नुसार या ठिकाणी बघा एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल. ओके, एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल विल डू. आता मात्र इथे हीज बेस्ट नाही पाहिजे होतं, हर बेस्ट पाहिजे होतं. कारण हीज हा जर लावला तर तो पुरुषांसाठी होतो, हीज त्याचा. पण हर जर लावला तर तिचा होते. आणि म्हणून या ठिकाणी एव्हरी म्हटलं गेलं, अँडने जरी जोडलं असेल पण तरी एव्हरी म्हटलं गेलं. आणि म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या कर्त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला हर घ्यायचा आहे ना की हीज. सगळ्या गोष्टी लिहून टाकत चला. ठीक आहे. मग आता तो कुठे आहे, विल इथे आहे ना. तर 2 नंबरचं ऑप्शन हे उत्तर बरोबर आहे. मग आता ठीक आहे. नंतर बघा द मॅनेजर ॲज वेल ॲज द क्लर्क ऑब्सेंट देमसेल्स एस्टरडे. समजून घ्या. आतापर्यंत आपण अँडने 2 कर्ते जोडून पाहिले, आपण ऑरने जोडले, आयदर ऑरने जोडले, नायदर नॉरने जोडले. आता एक हे पण शिकून घ्या. जर 2 कर्ते ॲज वेल ॲज जर 2 कर्ते ॲज वेल ॲजने जोडले असेल तर मग काय करायचं. जर 2 कर्ते ॲज वेल ॲजने जोडले असेल तर या पहिल्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब पण घ्यायचं, मेन वर्ब पण घ्यायचं. बघा इथे एक कर्ता असेल, इथे एक कर्ता असेल, पण या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब घ्यायचं. इथे घ्यायचं. ठीक आहे. हे नाही हे घ्यायचं. समजलं ना. मी जर म्हटलं असेल बघा द मॅनेजर काय आहे, द मॅनेजर आहे, नंतर ॲज वेल ॲज आहे, द क्लर्क्स. पण समजून घ्या ॲज वेल ॲजच्या नंतर काय आहे ते काही कोणाला घेणदेण नाहीये. का? कारण जर 2 कर्ते आपण ॲज वेल ॲजने जोडले असले तर पहिल्या कर्त्यानुसार या मॅनेजरनुसार तुम्हाला समोरचे शब्द घ्यावे लागतील. आणि वाक्य कसं होईल मग ते, द मॅनेजर ॲज वेल ॲज. बघा कचरा खोडतो. द मॅनेजर ॲज वेल ॲज द क्लर्क्स ऑब्सेंट. इथे देमसेल्फ घेतल्यापेक्षा हिमसेल्फ किंवा हरसेल्फ पाहिजे. तो मॅनेजर जर समजा पुरुष असेल तर मग हिमसेल्फ, स्त्री असेल तर हरसेल्फ. समजलं का. द मॅनेजर ॲज वेल ॲज नंतर काय आहे ते बिलकुल त्याचा काही संबंध नाही आहे. ॲज वेल ॲजच्या पहिले काय आहे, मॅनेजर आहे ना. मग मॅनेजर नुसार तिकडे घेत चला. समजलं का. आणि म्हणून 3 नंबरमध्ये चुकी आहे. 3 नंबर उत्तर करेक्ट आहे. नंतर बघा मिस्टर पाटील नंतर मी कॉमा दिला. याचा अर्थ काय होतो, हे जे वाक्य आहे कॉम्यापर्यंत हे दाखवते मिस्टर पाटील कोण आहे. समजून घ्या. कॉमाला पण महत्व असते. याला म्हटले ते पंक्च्युएशन्स, विरामचिन्हे, त्यांनाही महत्व असते. मिस्टर पाटील कॉमा दिला म्हणून माय फ्रेंड अँड जर्नलिस्ट, हे त्यांच्याबद्दल मी एक्स्ट्रा माहिती दिली. माझे मित्र पाटील, मिस्टर पाटील माझे मित्र आहे आणि जर्नलिस्ट आहे. इज नोन फॉर देअर गुड बिहेवियर. मग मला सांगा पाटील नावाचा माणूस तर एकटाच आहे. तो फक्त फ्रेंड आहे आणि जर्नलिस्ट आहे. त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहे. मग ते 2 माणसं झाले काय? नाही, माणूस तर एकच आहे. आणि माणूस एकच आहे म्हणून मिस्टर पाटील माय फ्रेंड्स अँड जर्नलिस्ट इज बरोबर आहे. इज नोन फॉर या ठिकाणी देअरच्या ऐवजी हीच पाहिजे होता. फॉर हिज गुड बिहेवियर. समजलं का. हे लिहत चला, पाठ करत चला. कुठे आहे ते आहे 3 नंबरमध्ये. ऍक्च्युली याला आपल्याला 2 म्हणायचं होतं, हा 3 आहे. ठीक आहे ना. 3 समजून घेत चला. द पार्टी चीफ. द जर आपल्याला जर वेगवेगळे लावले असेल
तर ते दोन्ही माणसं वेगवेगळे असतात. ठीक आहे. द पार्टी चीफ अँड द प्राईम मिनिस्टर, म्हणजे पार्टी चीफ वेगळा आहे आणि प्राईम मिनिस्टर वेगळा आहे. जर मी म्हटलं असतं द पार्टी चीफ अँड प्राईम मिनिस्टर, तर मग तो एकच राहिला असता. समजलं ना. मग आता मात्र हे दोन लोक वेगळे आहे. द पार्टी चीफ अँड द प्राईम मिनिस्टर एक्सप्रेस. मग जर दोन माणसं वेगवेगळे आहे, स्वतंत्र आहे, तर इथे हीज पाहिजे का देअर पाहिजे? देअर पाहिजे. देअर पाहिजे होता, कारण दोन माणसं वेगवेगळे आहे. या ठिकाणी जर म्हटलं असतं फक्त द पार्टी चीफ अँड प्राईम मिनिस्टर, म्हणजे तोच पार्टीचा चीफ आहे आणि तोच प्राईम मिनिस्टर आहे, त्याचा अर्थ असा होतो. तर मग ते तर नाहीच आहे. दोन माणसं वेगवेगळे आहे, कारण दोघांनाही आपण द लावलेला आहे. दोघांना जर द लावला तर दोन्ही माणसं वेगवेगळे आहेत. कसं होईल त्याचं मग? द पार्टी चीफ अँड द प्राईम मिनिस्टर एक्सप्रेस देअर थॉट्स किंवा देअर व्ह्यूज येस्टरडे ऑन डिमॉनिटायझेशन इन इंडिया. समजलं का? मग तिथे आहे प्रॉब्लेम. या हिज मध्ये प्रॉब्लेम आहे, 3 मध्ये प्रॉब्लेम आहे. 3 कुठे आहे? 3 नंबर मध्येच 3 आहे. ठीक आहे ना. बघा, स्पॉट द एरर. यू, ही अँड आय आर टू बी ब्लेम्ड फॉर द ॲक्सिडेंट. बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. समजा 3 माणसं आहेत, त्यामध्ये मी पण आहे. आम्ही चांगलं काम जर केलं असेल, एक पॉझिटिव्ह काम केलं असेल, तर मी म्हणजे आपण जो असतो ना स्वतःला एकदम मागं ठरायचं. जसं आपण प्रसाद खातो, आपण प्रसाद वाटतो. समजा मोठा काला भरला आणि आपल्याला टकोरा आहे, आपलं कटोरा आहे प्रसादाचं, वाटून राहिलो. चांगली गोष्ट आहे प्रसाद वाटणे. शेवट खातो आपण, हे उदाहरण लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात त्यामध्ये स्वतःला एकदम शेवट ठेवायचं. ज्या गोष्टीमध्ये चुकी असते, गिल्ट असते, एखादं पाप केलेलं असते आपण किंवा निगेटिव्ह गोष्टी केलेल्या असते, तर त्यामध्ये स्वतःला समोर ठेवायचं. हे माणुसकीच्या खातीर. आणि माणुसकीच्या खातीरच हा नियम सुद्धा तसाच आहे. जसं आपण म्हणतो की बाबा चला एक चांगलं झालं तर आपण मागं राहू, पण जर काही प्रसंग आला आपण समोर जाऊ, हे झाली माणुसकी. मग तोच नियम इथे करेक्ट आहे, तोच नियम इथे लावून द्यायचा. ठीक आहे ना. समजा निगेटिव्ह वाक्य असेल तर आय हा समोर घ्यायचा, मी हा समोर घ्यायचा स्वतःला. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर मग दुसऱ्यांना समोर करायचं, आपण मागं राहायचं हात गुंडाळून, असा अर्थ. आता बघा या गोष्टीवर बघा हे 2 नियम कसे तुम्हाला सांगतो मी. यू, ही अँड आय आर टू बी ब्लेम फॉर दिस ॲक्सिडेंट. म्हणजे इथे एक हा रोड आहे, या रोडवर एक ॲक्सिडेंट झाला या ठिकाणी, आणि त्याचा ब्लेम तू, तो आणि मी या तिघांवर आहे. की बुवा आपल्या तिघांमुळे ते ॲक्सिडेंट झाला. मग यात काय चुकीचं आहे? बघा, आता ॲक्सिडेंट झाला, ब्लेम आला ना, म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह जर असेल तर स्वतःला समोर घ्यायचं. मी, प्रथम पुरुषी आय लागतो आधी, आय. मग द्वितीय पुरुषी तू, आय यू. नंतर मग तृतीय पुरुषी आय यू अँड ही. मग त्याला आर लावायचा. आय, यू अँड ही आर टू बी ब्लेम फॉर द ॲक्सिडेंट. आता बरोबर आहे. म्हणजे आपण या वाक्यामध्ये दोष दाखवून राहिलो, एक निगेटिव्हिटी दाखवून राहिलो आणि आपण शेवट राहून राहिलो, हे चुकीचं आहे. ठीक आहे ना. ब्लेम आहे ना, मग एकदम समोर जा. आम्हाला मार, आता मी लाता खातो. ठीक आहे ना. आता मारताना मग राहतं का तुम्ही मारा माझ्या खांद्याला, खाज असेल तर मला मारा पहिले, म्हणजे असं एक ट्रिक आहे ती. ठीक आहे ना. इथे यू ही अँड आयच्या ऐवजी आय, यू आणि ही पाहिजे होतं. ठीक आहे ना. समजून घ्या. म्हणजे ए मध्ये चूक आहे. कुठे आहे ए? तर या ठिकाणी आहे ए. त्याला कॅपिटल करू आपण. ठीक आहे. नंतर बघा हेच वाक्य, स्पॉट द एरर. आय, यू अँड ही मस्ट अटेंड द सेमिनार ऑन करिअर गायडन्स. आता तू आहे, तो आहे, मी आहे, आपण या करिअर गायडन्स वरचा सेमिनार अटेंड केलाच पाहिजे बा. हे काय निगेटिव्ह आहे काय? नाही, पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्हच्या वेळेस कसं करायचं? यू द्वितीय पुरुषी समोर ठेवायचा. यू, तू पहिले समजा, नंतर मग त्याला घ्यायचं यू, ही, आणि मग स्वतःला म्हणायचं आय. यू, तू, तो आणि मी असं म्हणायचं. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं? यू 1, ही 2 आणि
आय 3 1 2 3 असं 3 1 2 यू ही अँड आय मस्ट अटेंड द सेमिनार ऑन करिअर गायडन्स. म्हणजे इथे सुद्धा एक मध्ये प्रॉब्लेम आहे. समजलं का? बघा मित्रांनो, आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या असतात बिलकुल 100%. आता हा जो आपला कोर्स आहे किंवा हे जे आपले सिरीज आहे या प्रश्नांची, हे तुम्हाला भरपूर प्रमाणात मदत करेल. इतकेच नाही घेणार मी लेक्चर्स, मी भरपूर लेक्चर्स घेईल, तुमचं पोट भरेपर्यंत लेक्चर्स घेणार आहे. फक्त मित्रांसोबत हे शेअर करायचं, ठीक आहे. या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायचं, कारण त्याही लोकांचा फायदा झाला पाहिजे जे घरी बसून आहेत, इथे येऊ शकत नाही अमृतसर शहरामध्ये, जास्त पैसे देऊ शकत नाही क्लासेसचे, गृहिणी आहे, जॉब करणारी मुलं आहे किंवा अन्य कोणता व्यवसाय करणारे लोक आहेत, पण ज्यांना तलाठी व्हायचं आहे. आता भरपूर पाहतो आपण, भरपूर लोक होतकरू असतात, काम करून ते अभ्यास करतात, तर त्या लोकांसाठी ही सिरीज आहे, ठीक आहे ना. हे आहे काइंड्स ऑफ प्रोनाउन. आता आपण जे प्रश्न पाहिले त्याचा बेस तुम्हाला या गोष्टीमध्ये मिळतो. तुम्हाला पर्सनल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, इम्फॅटिक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंडेफिनेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, रेसिप्रोकल, रिलेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, तुम्हाला या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि हे सर्व मी ABC एज्युकेशन ॲपमध्ये, प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे माझं, ते इन्स्टॉल करा, त्यामध्ये मी शिकवलेलं आहे. जर तुम्ही MPSC वाले असाल तर तुमच्यासाठी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स आहे, ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स. पण जर तुम्ही TCS आणि IBPS वाले असाल, प्युअरली तुम्हाला तलाठीच बनायचं आहे किंवा तुम्हाला सरळ सेवाच द्यायची आहे, तर मग तुम्ही सेमी ॲडव्हान्स, बघा सेमी लिहून टाका वाटल्यास, सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स तुम्ही ते घेऊ शकता. त्या कोर्सची मूळ प्राइस होती 2000 रुपये, पण या सर्वांना या गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून केवळ 399 मध्ये तो कोर्स आपण ठेवलेला आहे. तुम्ही तो कोर्स घेऊ शकता, ठीक आहे ना. जर घ्यायचा नसेल तर हे जे लेक्चर चालू आहेच, ठीक आहे ना. पण मला असं वाटते की जर तुम्ही कोर्स तो घेतला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत होईल, ठीक आहे ना. आपण या ठिकाणी प्रश्नांची सिरीज घेतो आहे. काही प्रश्न शिकवताना या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोच, परंतु जर एक आपण व्यवस्थित कोर्स केला तर आपल्याला जास्त वेळ देता येतो, ठीक आहे ना. आणि हे सुद्धा लेक्चर सिरीज पाहायची, मित्रांसोबत शेअर करायची, ठीक आहे ना. चला, कमेंट करत राहा आणि मित्रांसोबत शेअर करा. सबस्क्राईब वगैरे तुम्ही म्हणणार नाही, कारण ते ज्याला आवडते तो बरोबर सबस्क्राईब करून ठेवतो, ठीक आहे ना. ज्याला इंटरेस्ट नाही, आवड नाही, तो नाही करू शकत, ठीक आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला काही अडचण आली तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कुठेतरी मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे ना. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक पण देईल तुम्हाला. कुठलाही प्रॉब्लेम आला इंग्लिश संदर्भातला तर माझा ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर फक्त एक टाकून द्यायचा मेसेज, तुम्हाला उत्तर मिळून जाईल लवकरात लवकर, ठीक आहे ना, कधी पण, ठीक आहे. थँक्यू.